मास्क काढते कारण की आत्ता इथे कोणी नाही आहे. सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मॉम लाईफ विथ शीतल. आणि मी आता कुठेतरी चालली आहे, बट मी कुठे चालली आहे एक्झॅक्टली मला पण नाही माहिती. जे लोकेशन आहे ते माझ्या बहिणीला माहिती आहे. सो आम्ही तिकडे चाललो आहे आणि मी आता पायी चालली आहे कारण की इथून ते लोकेशन जास्त लांब नाही आहे. ते लोक आत्ताच गेले जस्ट स्कूटीवरती. सो लेट्स सी, बघूया कोणतं लोकेशन आहे काय आहे. बेसिकली मी तुम्हाला इकडे हे सांगू इच्छिते की इकडे कोरोनाची सिच्युएशन असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मी नाही दाखवू शकत किंवा बऱ्याचशा गोष्टी शूट नाही करू शकत कारण की दर्श माझ्यासोबत असल्यामुळे आणि दर्शला घेऊन जाणं प्रत्येक ठिकाणी नाही होत पॉसिबल. सो मी जेवढं शक्य होईल तेवढं जे छोटे छोटे स्पॉट्स आहेत, ज्या पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या मी तुम्हाला इकडे दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि आत्ता सध्या मी तुम्हाला दाखवते सनसेट होतोय, तर चला सनसेटचा थोडासा मजा घेऊया. चलो. मी इकडे चालली होती तेव्हा मला दिसलं की सनसेट होतोय छानपैकी आणि सी मस्त वाटतंय ना अगदी. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे पण जंगल काइंड ऑफ आहे काहीतरी. आणि मी ह्या रस्त्याने छान अशी चालली आहे तुमच्याशी गप्पा मारत मारत आणि आपल्याला टर्न करायचं आहे. इकडे काय आहे खाली गेल्यावरती मला नाही माहिती, बट नक्की तुम्हाला दाखवेलच मी. इकडे घरं आहेत आणि आता चला जाऊया. हाय, यायचं आहे? मराठी येते का? मराठी, हिंदी? हिंदी आती है. क्या कर रहे हो यहाँ पे? नमाज पे जा रहे. अच्छा, नमाज पे जा रहे हो. ये नमाज पे जा रहा है. से हाय, हाय करो, हाय करो. सो इकडे मुलं जे आहेत ते खेळत आहेत. इकडे खूप काही आहे बघण्यासारखं. ॲक्च्युली बघायला गेलं तर माझी बहीण जिथे राहते स्पेशली तिथे जर बघायला गेलं तर भरपूर काही आहे बघण्यासारखं. आणि ना एकदम इतकं छान वाटतं, असं वाटतं की इथेच राहावं बस. सो अशीच मी तुमच्यासोबत गप्पा मारत मारत चालते पुढे. थोडं बघूया. स्कूटी मला घ्यायला येईलच कारण की स्कूटीवरती ऑलरेडी 4 लोक गेलेत आणि त्यात आता मी पुन्हा मित्रांनो आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. आणि इकडे तुम्ही बघताय तर इकडे पूर्ण जंगल आहे आणि त्याचबरोबर त्याच्या साईडला एक तुम्हाला दिसेलच रस्ता दिसतोय. हा रस्ता पुढे जातो आणि त्याच्यानंतरून हा इकडे आहे आपलं डेस्टिनेशन. यालाच म्हणतात हार्वेलेम केव्स किंवा पांडवलेणी असं म्हणतात. तर हा जो रस्ता आहे हा पुढे जातो. हार्वेलेम म्हणून एक रुद्रेश्वरांचं मंदिर आहे आणि तिकडे वॉटरफॉल पण आहे, तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि त्याचबरोबर हा जो स्पॉट आहे तो आहे सांकलीम ह्या ठिकाणी, गोव्यामध्ये सांकलीमच्या ह्या ठिकाणी पांडव लेणी हा स्पॉट आहे. आणि हा स्पॉट खूप सुंदर आहे. याचं वर्णन जे आहे ते मी पुढे केलेलंच आहे. त्याचबरोबर ह्या पांडव लेणी वरती सुद्धा आपण जाऊ शकतो. तर वरती जाण्याकरता एक वेगळा रस्ता आहे. तर वरती जाऊन सुद्धा इकडचं जे नेचर आहे ते तुम्ही बघू शकतात आणि ते मी पुढे दाखवलेलंच आहे. तर त्याकरता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि बाकीची अपडेट तुम्हाला मिळेलच. ओके, तर मी मास्क काढून टाकला आहे कारण की गरज नाही आहे. इकडे कोणी जास्त लोक नाही आहे. आणि हे जे आहे इकडे लिहिलेलं आहे मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने. आणि सी ह्या आहेत गुफा. ठीक आहे, बाकी दाखवण्याचा प्रयत्न करेलच. ए पडशील तू.
मी इकडे बघू शकता, हे पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेले आहे आणि याच्यामध्ये ह्या छोट्या छोट्या गुफा आहेत आणि यांना नाव दिलेलं आहे, म्हणजे ह्या लोकेशनला नाव दिले पांडवलेणी. पांडवलेणी याकरता कारण की ते पांडव जे आहेत ते येऊन राहिलेत आणि त्यांनी एका दिवसामध्ये हे जे आहे हे बांधकाम केलंय, म्हणजे त्यांना राहण्याकरता त्यांनी हा गुफा बांधल्या आहेत आणि ते लोक इथे राहिलेत. तर त्यामुळे याला नाव दिलेलं आहे पांडवलेणी. तर आपण एक्झॅक्टली आता आतमध्ये बघूया की काय असेल. सो चलो, ओके, इकडनं जाऊया जरा. हा बेटा, लॉक आहे. तर अशा पद्धतीने आणि खूप छान आहे. आता इकडे बघू शकता तुम्ही, शिवलिंग आहे आतमध्ये, शिवलिंगाची मूर्ती पण आहे. तुम्हाला आतून दाखवते की कशा पद्धतीच्या गुफा ह्या आहेत. इकडे पण बघू शकता तुम्ही. हे काय आतमध्ये? हे पण शिवलिंग आहे वाटतं ना? ओके. तर इकडे ह्या प्रत्येक गुफेमध्ये शिवलिंग आहेत, कारण की हे शिवलिंग इथेच सापडलेत त्यामुळे. तर हे बघू शकता तुम्ही इकडे. हा बेटा, टनल आहे बघू. हो हो, वाव, नाईस. इकडे बघ. दर्शो खाली आहे, चल. आणि हे काय आहे? रस्ता आहे वाटतं. हाय गोलगप्पा. अरे इकडनं सनसेट पण दाखवला बरं का मी. कुठे वरती जाता येते का? हो हो, वरती पण जाता येतं. चला ना वरती जाऊया. हा रस्ता आहे आणि असं वरती जायचं आपल्याला. सो बघूया पहिले आपण जाता येतंय का आपल्याला. हे बघा, हा इकडनं आहे रस्ता. आपण ट्राय तर करू शकतो यार. ट्राय, लेट्स ट्राय. वरती जाता येतंय का? It's too tough. It's too tough. It's too much tough fight. But आपण हार नाही मानायची आहे. चलो. एक सेकंड तुम्हाला रस्ता दाखवते कसा आहे रस्ता. सी, या रस्त्याने आपल्याला वरती जायचं आणि खाली बघा हे मस्ती करतायत. लेट्स गो. ओके, आलो आपण वरती. थोडा हात द्यावा लागेल मला इथून. हा, हात द्या. OMG, वाव, ग्रेट ग्रेट. हो हो हो, आपण वरती आलोय आणि हे लोक खाली आहेत. सो मस्त वाटतंय यार, एकदम मस्त वाटतंय. हे पांडवलेणी
आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे असंच आहे, रस्ताच आहे इकडे पण. ठीक आहे. तर आणि इकडचं नेचर बघू शकता बाहेर जे पण येते, छान दिसतंय अगदी मस्त. आणि हे आकाश, ये आय डिड इट. आणि इकडे बघा तुम्ही, दर्श तिकडे खाली खेळतोय रोडवर, आणि त्याच पद्धतीने माझी बहीण वगैरे हे सगळे इकडे आहेत. सो आता आपल्याला खाली उतरायचं आहे, पण त्याआधी मला असं वाटतं की थोडे फोटोज क्लिक करावे. आणि ओ माय गॉड, मस्त मस्त मस्त, अगदी खूप छान आणि सुंदर आहे, ते बघण्यासारखं खूप.